ग्रामपंचायतची चौकशी आयरवाडी येथील ग्रामपंचायतची चौकशी आयरवाडी येथील ग्रामसेवक आणि सरपंचावर यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल आयरवाडी येथील ग्रामसेवकावर कारवाई भ्रष्ट आयरवाडी ग्रामपंचायत भ्रष्ट 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 आयरवाडी येथील ग्रामपंचायत भ्रष्ट 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 ग्रामपंचायतची चौकशी भ्रष्ट आयरवाडीच्या ग्रामपंचायतची चौकशी रावेर पंचायत समिती हाय हाय रावेर पंचायत समिती हाय हाय या ठिकाणी आम्ही गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आयरवाडी येथील ग्रामसेवक आणि सरपंच यांनी दलित वस्तीचे काही कागदपत्रे गहाळ केलेली आहेत। आम्ही वेळोवेळी त्या ग्रामपंचायतच्या गहाळ झालेल्या ग्रामपंचायतची कागदपत्रांची या ठिकाणी मागणी करतोय, परंतु आम्हाला ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा आणि पंचायत समितीच्या स्तरावर सुद्धा या ठिकाणी उडवडीची उत्तर दिली जात आहेत। या ठिकाणी ग्रामसेवक तायडे त्याच पद्धतीने माजी सरपंच ज्या महिला सरपंच होत्या यांनी या ठिकाणी या कागदपत्रांची गहाळ केलेली असून आमच्या ग्रामपंचायत सदस्य रेखाबाई यांनी त्यांना त्याबद्दल कागदपत्रांची मागणी केली असता त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की जोपर्यंत त्या ठेकेदाराकडून आमचं कमिशन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कागदपत्र देणार नाहीत, आम्ही ते कागदपत्र आमच्याजवळ ठेवलेली आहेत असे खुल्या ग्रामसेवक सरपंच यांचं मनमानी पद्धतीने या ठिकाणी कारभार सुरू असताना या ठिकाणी दलितवस्तीचे कामं रखडले गेली आहेत आणि पंचायत समिती स्तरावर सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे। म्हणून आम्ही या आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे। त्याच पद्धतीने आज रोजी जे आरपी तायडे म्हणून PR तायडे आरपी तायडे ग्रामसेवक यांच्या विरोधात सुद्धा आम्ही पुराव्यानिशी आता या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। या ग्रामसेवकांनी जो आरोप प्लांट होता त्या आरोप प्लांट मध्ये सुद्धा भ्रष्टाचार केलेला आहे, पेमेंट अदा करलेला आहे, कोणतेही आरोपांची चौकशी न करता आणि त्याच पद्धतीने या ग्रामसेवकांनी अभ्यास दौऱ्याच्या नावावर ग्रामपंचायतीचा पैसा वापरून अतिशय राजस्थानमध्ये जाऊन मौजमस्ती केलेली आहे। काही आम्हाला गैरप्रकार करतानाचे फोटो आमच्या जो आहेत ते फोटो आम्ही आज रोजी निवेदनासोबत व्हिडिओ साहेबांना सादर करणार आहोत। त्याच पद्धतीने ज्या ग्रामपंचायतची DSC जी निव्वळ 2500-3000 अशा रकमेमध्ये काढली जाते त्या DSCच्या रकमेपोटी सुद्धा या ग्रामसेवकांनी 25,000-25,000 रक्कम या ग्रामपंचायतीतून काढलेली आहे। अशा पद्धतीने अनेक प्रकारचे गैरप्रकार या आयरवाडी ग्रामपंचायतीत केलेले आहेत। आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत, तक्रारी केलेल्या आहेत, पण त्याचा कोणताही फायदा आम्हाला होताना दिसत नाही आहे आणि म्हणून आज रोजी आम्ही या ठिकाणी ची चौकशी व्हावी, ग्रामसेवकांना लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। परंतु खेदाची बाब अशी की आम्ही जवळजवळ 1.5 ते 2 घंट्यापासून या ठिकाणी आमचे कार्यकर्ते आहेत या उन्हातानामध्ये ताटकळत उभे आहेत, परंतु आमचं निवेदन सुद्धा स्वीकारण्यासाठी या ठिकाणी कोणते अधिकारी कर्मचारी आम्हाला उपलब्ध दिसत नाही आहेत। हे सुद्धा या ग्रामपंचायती शोकांतिका आहे। म्हणजे ज्या पद्धतीने जर का वरचे लेवलचे ज्या लोक आहेत ते जर का अशा पद्धतीने मनमानी करत असतील तर जे ग्रामसेवक ज्या खालच्या लेवलच्या आहेत यंत्रणा त्या कशा मनमानी पद्धतीने काम करतायत याच्यावरून हे स्पष्ट होतं। आज रोजीचं हे आमचं आंदोलन आहे, ही एक सुरुवात आहे आणि आम्ही स्पष्टपणे या ग्रामपंचायतच्या या निवेदनामध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की येत्या 7 ते 8 दिवसामध्ये जर का आयरवाडी ग्रामपंचायतीची व्यवस्थितरित्या जर का चौकशी झाल्यास आमचं पुढील आंदोलन हे याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं हे जिल्ह्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यावर राहील याची आजच्या या निवेदनाद्वारे पंचायत समितीचे जे संबंधित अधिकारी असतील त्यांनी नोंद घ्यावी अशी मी आशा बाळगतो। याचं हे जिवंत उदाहरण तुम्हाला आम्ही दाखवण्याच्या ठिकाणी प्रयत्न करतोय। हे बघा या पद्धतीने या ठिकाणी प्रत्येक टेबल या खुर्च्या त्याच पद्धतीने चला म्हणला
एक ए व्हिडिओ यांचं दालन हेच बोला. ही पंचायत समिती कशी वाऱ्यावर चालली आहे, कशा पद्धतीने मनमानी या ठिकाणी चालू आहे, हे आता ते जिवंत उदाहरण तुम्ही पाहू शकता. महिनाभरापासून आम्ही निवेदन देतोय, परंतु आमच्या या निवेदनाची कोणत्याही पद्धतीची गंभीर स्वरूपाची दखल या ठिकाणी घेतली जात नाहीये. आम्ही जवळजवळ 2 ते 3 घंट्यापासून या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी तात्काळ उभं आणि 4-5-8 दिवसापासून आम्ही या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे. आमच्या आंदोलनाची तारीख आम्ही डिक्लेअर केलेली आहे.